हे गाइस, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइस, आजच्या आपल्या सीएसएस सिरीज पार्ट 6 मध्ये आपण बघणार आहोत सीएसएस इम्पॉर्टंट. सो इम्पॉर्टंट स्टेटमेंट कधी यूज करायचं, काय यूज करायचं, त्याचा एक्झॅक्टली यूज काय आहे, कशा प्रकारे ते यूज होत असतं, तर ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. सो गाइस, सीएसएस इम्पॉर्टंट स्टेटमेंट किंवा प्रॉपर्टी म्हणूया आपण त्याला. तर सीएसएस इम्पॉर्टंट प्रॉपर्टी नक्की आहे काय, कधी यूज करतात आणि कशासाठी जनरली यूज होत असते. सो द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इन सीएसएस इज अ वे टू ओव्हरराइड द युज्युअल कॅस्केडिंग रूल्स. कॅस्केडिंग रूल्स म्हणजे काय, तर जे काही आपण सीएसएस लिहितो, सीएसएसच्या प्रॉपर्टीज लिहितो. जसे की तुम्हाला एखाद्या टेक्स्टवर कलर द्यायचा, अप्लाय करायचा असेल, किंवा त्याचा फॉन्ट चेंज करायचा असेल, किंवा XYZ ज्या काही तुम्हाला प्रॉपर्टीज अप्लाय करायचे असेल पर्टिक्युलर पॅराग्राफ डिव्हवर किंवा कोणत्याही एखाद्या डॉम एलिमेंटवर तुम्हाला जर अप्लाय करायचे असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, कॅस्केडिंग रूल्स म्हणतो. ओके, त्याला स्टाईल्स म्हणतो. सो ह्या ज्या स्टाईल्स आहेत, म्हणजे जसं की तुम्हाला कलर चेंज करायचा आहे, बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे, फॉन्ट साईज चेंज करायची, हे जर तुम्हाला ओव्हरराईट करायचं असेल, जे की ऑलरेडी तुमच्याकडे डिफॉल्ट आहे, एखादा पॅराग्राफ आहे तुमच्याकडे आणि त्या पॅराग्राफला डिफॉल्ट कलर तुम्ही आय थिंक रेड दिलेला आहे आणि तुम्हाला एका पर्टिक्युलर पॅराग्राफला फक्त कलर चेंज करायचा आहे, जो की तुम्हाला रेड आहे तर तो तुम्हाला ग्रीन करायचा आहे किंवा ब्लॅक करायचा आहे, तर त्या केसमध्ये आपण इम्पॉर्टंट या स्टेटमेंटचा, या प्रॉपर्टीचा आपण यूज करत असतो. सो इन्क्रीज द प्रायोरिटी ऑफ द स्पेसिफिक स्टाईल. तर इम्पॉर्टंट स्टेटमेंट काय करते, तर आपली जी स्टाईल आहे किंवा आपण जे प्रॉपर्टी देणार आहोत, जे जसं की कलर झाला, फॉन्ट साईज झाला, फॉन्ट स्टाईल झाला, जे काय आहे, तर त्याची जी प्रायोरिटी आहे ती प्रायोरिटी इन्क्रीज करण्याचं काम ही जी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ती इम्पॉर्टंट प्रॉपर्टी करणार आहे. सो व्हेन यू ऍड इम्पॉर्टंट टू द सीएसएस डिक्लेरेशन, इट टेल्स द ब्राउझर टू अप्लाय द स्टाईल रिगार्डलेस ऑफ अदर कॉम्पिटिंग स्टाईल. सो इम्पॉर्टंट स्टेटमेंट ब्राउझरला काय करते की ब्राउझरला सांगते की ज्या प्रॉपर्टीवर आपण ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी अप्लाय केलेली आहे, तर ते ब्राउझरला सांगते की ही जी सीएसएस आहे तिला जास्त प्रायोरिटी द्यायची आणि ही सीएसएस त्या पर्टिक्युलर डॉम एलिमेंटवर अप्लाय करायची आहे. सो खूप सोपा कॉन्सेप्ट आहे. थिअरी जर समजली असतील तर आपण आता प्रॅक्टिकली बघणार आहोत. सो जाऊया आपल्या व्हीएस स्टुडिओ कोडवर. तर आता आपण इथे व्हीएस स्टुडिओ कोडवर कोड करून बघणार आहोत. आता एक्झॅक्टली यूज कशी करायची, तर ते आपण इम्पॉर्टंट जी प्रॉपर्टी आहे ती सीएसएस फाईलमध्ये यूज करत असतो. तर त्यापूर्वी आपण काय करूया, इथे काही स्टेटमेंट घेऊया. जसं की एक मी पॅराग्राफ घेतला. सो पॅराग्राफ मध्ये आपण घेऊया दिस इज फर्स्ट पॅराग्राफ. हा एक मी पॅराग्राफ घेतला. अजून एक पॅराग्राफ घेऊया आणि त्या पॅराग्राफला आपण काय करणार आहोत, क्लास देणार आहोत. सो या पॅराग्राफला आपण क्लास देऊया आणि पॅराग्राफ मध्ये आपल्याला एक सेंटेन्स लिहायचा आहे. सो सेम सेंटेन्स रिपीट करूया. इथे आपण फर्स्टच्या ठिकाणी सेकंड करूया. सो इथे कॉपी पेस्ट आणि फर्स्टच्या ठिकाणी सेकंड. दिस इज सेकंड पॅराग्राफ. आता इथे आपल्याला क्लास द्यायचा आहे. सो आपण इथे P2 म्हणून एक क्लास देऊया. म्हणजे पॅराग्राफ सेकंड पॅराग्राफ आहे म्हणून आपण इथे P2 दिलं. त्यानंतर अजून एक पॅराग्राफ घेऊया आणि त्याला आता आपण आयडी देणार आहोत. सो इथे मी आयडी देतो आणि इथे आयडी आपण याला देऊया युनिक म्हणून, त्याचं आयडीचं नाव आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हा आपला काय आहे, थर्ड पॅराग्राफ आहे म्हणून आपण इथे याला थर्ड देऊया. थर्ड पॅराग्राफ, दिस इज अ सेकंड पॅराग्राफ अँड लास्ट वन इज अ थर्ड पॅराग्राफ. सो असे आपण 3 पॅराग्राफ्स या ठिकाणी घेतले आहेत. तर आता जर तुम्ही ब्राउझरवर बघितलं तर तुम्हाला सिंपल ब्लॅक कलर मध्ये ते दिसणार आहेत, कारण बाय डिफॉल्ट आपला जो कलर असतो तो ब्लॅक असतो. तो सिंपल तुम्हाला तो ब्लॅक कलर मध्ये इथे दिसणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं, यावर स्टाईल अप्लाय करायची आहे. सो आपण काय करूया, जर मी इथे फक्त पॅराग्राफ घेतलं, P टॅग घेतला आणि P टॅगला मला जर काही स्टाईल द्यायची असेल तर मी काय करेल, सिंपल आपण आता इथे कलर घेऊया आणि रेड घेऊया, रेड कलर. सो इथे मी कलर जर दिला आणि ब्राउझरवर आपण बघितलं तर ऑल जे आपल्याकडे पॅराग्राफ्स आहेत ते काय झालेले आहेत, तिथे या ठिकाणी रेड झालेले आहेत. आता मला ओव्हरराईट करायचं आहे सपोज, तर आपल्याकडे क्लास पण आहे, तर क्लासमध्ये पण आपण देऊ शकतो. तर क्लासचं नाव काय घेतलं आपण, P2 घेतलेलं आहे.
तर आपण इथे P2 आधी क्लास घेऊया आणि क्लासमध्ये कलर घेऊया. सपोज ग्रीन कलर मी या ठिकाणी घेतला. तर हा कलर त्या आता पर्टिक्युलर त्या क्लासवर अप्लाय होणार आहे. सो आता इथे आपण जर ब्राउझरवर बघितलं तर सेकंड पॅराग्राफ जो आहे तो आपला काय झालेला आहे, ग्रीन झालेला आहे. या ठिकाणी त्याने काय केलेलं आहे, CSS ला ओव्हरराईट केलेला आहे. ओके, आता आपण अजून एक ID पण घेतलाय. तर आता ID ला आपण या ठिकाणी काय करणार आहोत, स्टाईल देणार आहोत. तर ID कशा प्रकारे करतो, आपण हॅशटॅगचा यूज करतो, त्यानंतर युनिक IDचं नाव आणि त्यानंतर कलर. सो इथे आपण जी काही CSS ची प्रॉपर्टी तुम्हाला अप्लाय करायची तिथे इथे बेसिकली समजायला इझी पडावं म्हणून आपण इथे कलर प्रॉपर्टी घेत आहोत. तुम्ही बाकीच्या पण ज्या काही तुम्हाला प्रॉपर्टी अप्लाय करायच्या आहे CSS च्या त्या तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. सो इथे युनिक ID ला आपण एक कलर देऊया, मे बी ब्ल्यू कलर देऊया आणि सेव्ह करून ब्राउझरवर तुम्ही बघितलं तर फर्स्ट पॅराग्राफ जो आहे आपला तो रेड झालेला आहे, सेकंड पॅराग्राफ ग्रीन झालेला आहे आणि थर्ड पॅराग्राफ जो आहे तो ब्ल्यू झालेला आहे. ऍज पर द रूल्स जे काही आपण इथे CSS डिक्लेअर केली त्याप्रमाणे झालेली आहे. आता इम्पॉर्टंट रोल कधी प्ले करतो, तर आता इथे आपण क्लास आणि युनिकला हे तर दिलाय, पण जर तुम्हाला रेड कलरच ठेवायचा असेल, पूर्ण पॅराग्राफला रेडच द्यायचा असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, इथे जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, इम्पॉर्टंट स्टेटमेंट द्यायचं आहे. आता जर तुम्ही CSS मध्ये बघितलं तर प्रत्येक जी प्रॉपर्टी आहे जसं की ID झाला, क्लास झालं, तर यांना त्यांचे प्रायोरिटी ठरवून दिलेले आहे. त्या कशा प्रायोरिटी त्या आपण बघूया, त्यापूर्वी आपण इथे इम्पॉर्टंट स्टेटमेंट, इम्पॉर्टंट जे प्रॉपर्टी यूज करून बघूया. तर आता मी काय केलंय की हा जो पॅराग्राफ आहे त्याला इथे रेडला इम्पॉर्टंट देऊन दिला, त्या ठिकाणी क्लासची प्रायोरिटी पण इथे संपून जाते आणि IDची जी ग्रेटेस्ट प्रायोरिटी CSS मध्ये ID ला कधी टॉप प्रायोरिटी मिळते CSS मध्ये, तर ती पण इथे एंड होऊन जाते. कारण इथे आपण काय केलं, पॅराग्राफ टॅगलाच रेड कलरला आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट दिलेलं. त्याला आपण सेव्ह करूया आणि जाऊया ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे जे ID ला टॉप प्रायोरिटी असते त्या ID ची प्रायोरिटी इथे एंड झालेली आहे आणि जे इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपण या पॅराग्राफ टॅगवर अप्लाय केलेली आहे तर तो रेड कलर या ऑल द पॅराग्राफ्सला अप्लाय झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे त्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीचा यूज करत असतो. जर तुम्हाला एखादी CSS ओव्हरराईट करायची असेल तर त्या केसमध्ये अशा एखाद्या CSS च्या प्रॉपर्टी सोबत तुम्ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी यूज करू शकता. जसं की इथे मी कलर यूज केला, तुम्ही फॉन्ट साईज, फॉन्ट वेट, त्यानंतर बऱ्याच साऱ्या ज्या काही CSS च्या प्रॉपर्टी आहे त्या प्रत्येक CSS च्या प्रॉपर्टी सोबत तुम्ही ही इम्पॉर्टंट ही जी प्रॉपर्टी आहे ती यूज करू शकता. तर आता CSS मध्ये प्रत्येक याची प्रायोरिटी लेवल सेट केलेली आहे. तर ती कोणकोणती लेवल आहे, कशा प्रकारे प्रायोरिटी सेट केलेली आहे, तर सगळ्यात टॉप मोस्ट प्रायोरिटी जी मिळते तर ती किंवा हायेस्ट प्रायोरिटी म्हणूया आपण त्याला, तर ती ID सिलेक्टरला मिळते. ओके, सो इन CSS द सिलेक्टर हॅव फॉलोइंग प्रायोरिटी लेवल फ्रॉम हायेस्ट टू लोएस्ट. तर इथे तुम्ही लिस्ट पण बघू शकता. तर सर्वात फर्स्ट प्रायोरिटी पण कशाला मिळते, तर ID सिलेक्टरला मिळते, त्यानंतर क्लास सिलेक्टरला मिळते, त्यानंतर ऍट्रिब्यूट सिलेक्टरला मिळते, त्यानंतर सुडो क्लास सिलेक्टरला मिळते, त्यानंतर टाइप सिलेक्टर, देन युनिव्हर्सल सिलेक्टर आणि देन इनहेरिटेड स्टाईल. तर अशा प्रकारे काही प्रायोरिटी सेट करून दिलेल्या आहेत CSS मध्ये. तर आता आपण एक्झाम्पल मध्ये पण बघितलं की आपल्याकडे ID होता आणि ID असताना सुद्धा ज्या CSS च्या स्टाईलवर आपण इम्पॉर्टंट प्रॉपर्टी अप्लाय केली तर ती CSS ची स्टाईल आपल्या पॅराग्राफवर काय झालेली आहे, अप्लाय झालेली आहे. तर हा जो यूज आहे तो हा इम्पॉर्टंट प्रॉपर्टीचा यूज आहे. जर तुम्हाला एखादी पर्टिक्युलर स्टाईल ओव्हरराईट करायची असेल तर त्या केसमध्ये तुम्ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी यूज करू शकता. सो दिस मीन्स दॅट द स्टाईल प्रोव्हाइड बाय अन ID सिलेक्टर विल बी अप्लाइड इवन इफ अदर सिलेक्टर हॅव ऑल्सो अप्लाइड स्टाईल टू द एलिमेंट. सो इथे ज्या तुम्ही लिस्टमध्ये बघताय की ID सिलेक्टर, क्लास सिलेक्टर, ऍट्रिब्यूट सिलेक्टर हे यांची प्रायोरिटी सेट झालेली आहे या ठिकाणी. पण जर एखादा एलिमेंट आहे आणि त्या एलिमेंट म्हणजे आता मग अशा आपण एक्झाम्पल पण बघितलं, जर तुम्ही ते व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये बघितलं परत, तर इथे आपण पॅराग्राफला ऑलरेडी रेड कलर दिलेला आहे. मी आता सपोज इथे इम्पॉर्टंट स्टेटमेंट जी आहे किंवा प्रॉपर्टी ते इथनं रिमूव्ह केली. तर आता काय ह्या केसमध्ये काय होईल की हा जो ID सिलेक्टर, युनिक ID जो आहे याला टॉप प्रायोरिटी मिळेल. म्हणून काय होईल की जर तुम्ही इथे ब्राउझरवर बघितलं तर आपला डिफॉल्ट कलर पॅराग्राफचा काय होता, रेड होता, पण त्याने याला काय केलंय, ओव्हरराईट केलेला आहे. तर ID सिलेक्टरला या ठिकाणी टॉप प्रायोरिटी मिळते. त्याचबरोबर जर इथे मी आता इम्पॉर्टंट मग अशी जसं केलं, जर इम्पॉर्टंट लावलं तर ती टॉप प्रायोरिटी तिथनं रिमूव्ह होऊन जाईल. आता इथे कारण इम्पॉर्टंटला IDच्या वरती प्रायोरिटी मिळत असते. सो त्याकरता इथे पॅराग्राफवर काय झालेलं आहे, रेड कलर अप्लाय झालेला आहे. सो however when you add an importance property to any style it get the highest priority among all.
तर हे जे काही सिलेक्टर्स आहेत तर त्यांच्याही वरती इम्पॉर्टंट जी प्रॉपर्टी त्याला प्रायोरिटी मिळत असते जेव्हा तुम्ही इम्पॉर्टंट स्टेटमेंट हे अप्लाय करत असता त्यावेळेस. सो अगदी सोपा कन्सेप्ट होता. तुम्ही हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट किंवा प्रॉपर्टी जी आहे ती नक्की यूज करून बघा आणि परफेक्टली वर्क होते या नाही होते तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट समजला असेल, आवडला असेल. सो प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल इफ यू आर न्यू ऑन अवर चॅनल. सो पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.